महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे पोर्टेशनच्या घराला भीषण आग लागल्यामुळे शेतमजूर महिलेचे 1 लाखांच्या जवळपास नुकसान। चावलखेडा या गावात दिनांक 1/12/2025 रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण घर जळून खाक झाले। घरात कुणीही नसल्यामुळे कुणालाही दुखापत अथवा इजा झालेली नाही। मात्र बचत गटातून काढून आणलेले 50,000 व संसार उपयोगी साहित्य आणि पोर्टेशनचे कच्चे घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे। हातमजुरी करणारी महिला शोभाबाई दिलीप अहिरे यांचे कुटुंब आज रोजी पूर्णपणे उघड्यावर आले आहेत। चावलखेडा येथील सरपंच बंडू पाटील यांनी घटनेची माहिती तलाठी अनिकेत खाडे यांना दिली आणि खाडे यांनी तात्काळ पंचनामा करून तहसीलदार यांना अहवाल पाठविणार असल्याचेही सांगितले आहे। मात्र संबंधित कुटुंबाकडे हक्काचे घर नसल्याने शोभाबाई अहिरे यांनी शासनाकडे घरकुल योजनेतून घर बांधून देण्याची मागणी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या माध्यमातून केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल, जळगाव। या मावशी चावलखेडा येथील रहिवासी आहेत। शोभाबाई दिलीप अहिरे यांच्या घराला सकाळी 10:30 वाजता आग लागली होती। तर त्या शोभाबाई आपल्याशी बोलतायत। मावशी, तुमचं एक घर जळून गेलं, तुम्हाला शासनाकडून काही मदत हवी का? मला घरकुल पाहिजे दादा आणि 50,000 रुपये बैग्यात म्हणा, कावा प्याल बट बैगे म्हणून आलं। हां, रोख रक्कम 50,000 रुपये होते आणि खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू होत्या त्या या मावशीच्या जळालेल्या आहेत, घर जळून गेलेले आहेत, सगळ्या या वस्तू आहेत। अजून दुसरं काही शासनाकडून मदत हवी का मावशी आपल्याला? कपडा लत्ता भी बैग्यात ना दादा म्हणे गठ्या ये सुद्धा कपडा नाही येतच मला आज म्हणे 18-15 काहीच म्हणजे कपडा सुद्धा एक राहिला नाही म्हणावाला। 50,000 बैग्यात, कपडा लत्ता बैग्यात, धान्य होतं, खावा प्यानं, राशन पाणी बठा बैगे, आता कुठं राहू मी? वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।